फुलचंद लवकर शुद्धीवर आलं पाहिजे. इथं ड्युटीला कोण आहे? मांढरे. मांढरेला सांगा अलर्ट राहा म्हणून. हा डॉक्टर बदमाश माणूस आहे, दगाफटका करू शकतो. केसचा अभ्यास केला पाहिजे. तुमची हिरवी माझी लाल. 6 पडले पाहिजे. युजलेस डिस्टर्ब करता. कसली कसली फाईल आहे ती? जयसिंग. काय नाव आहे जयसिंगचं? हा, जयसिंगचं काय नाव आहे? जयसिंग. त्याच्या बायकोचं काय नाव आहे? नीलम. ती फाईल आणि इकडे. त्याच्या घरचा पत्ता काय? आकांक्षा. तो फार्म हाऊसचा पत्ता आहे. घरचा पत्ता 90 60 फीट. पुढे नाही माहित सर. काय झालं? हसायला काय झालं? काय नाही. तुझं काय नाव आहे? मधुमिता. मधुमिता? युजलेस. ते मधुमती आहे. मुलीचं काय नाव आहे? सोनाली. तुम्ही घ्या. साहेब तुमचं नाव आहे. मी जरा जाऊन येतो. दादा हा डॉक्टर कुठून आला? डॉक्टर राजस्थान. कसाला उंटावरून आला? नाही राजस्थानला काय गेला होता तो? राजस्थानला तो म्हणजे तो कदाचित पोलीस त्याच्या मागावर असतील म्हणून तो गेला असेल. इथे तुमची किती झाली सर्व्हिस? म्हणजे इथे सर्व्हिस म्हणजे बघा 10. हे सुद्धा माहित नाही? माझ्या 12. ठरलं? त्या गावात जी माणसं गायब झाली त्यांची संख्या किती? माणसाची संख्या म्हणजे बघा नाही आठवत नाही नक्की सर. त्यातली स्त्री किती, पुरुष किती? स्त्रिया पुरुष म्हणजे एक गोष्ट माहित नाही ते. काही विचारता मुखोद्गत पाहिजे, माहिती तोंडावर पाहिजे. झोपेत जरी विचारलं तरी बोलता आलं पाहिजे. युजलेस. हॅलो सर, एक आतली बातमी. काय? आमदार देवयानी गायकवाड नाहीतर त्यांचा नवरा या दोघांपैकी एकाचा जीव धोक्यात आहे. तुला कसं माहित? सर, अशी चर्चा चालू आहे. किती टक्के खात्री? 25 ते 30% सर. चिमणा बाईला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. कुठे चाललंय? आहे एक महत्वाचं काम. कसलं काम? प्रत्येक गोष्ट तुला सांगितलीच पाहिजे का? मग या पार्टनर आहे ना तुमची, मग मला नाही सांगणार तर कोणाला सांगणार? त्या आमदारबाईकडे चाललं एक महत्वाचं काम. डॉक्टर, मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय तिच्या मागं मागं जास्त करू नका. ह्यानं तुमचा फायदा नाही, अशानं तुम्ही अडकाल. अहो दिसती तशी बाई नाही ती, लईच डेंजर बाई आहे. त्या दिवशी तिनं माझ्यावर बंदूक ताणलेली अजून विसरली नाही मी. त्याच दिवशी जर तिनं चाप वाढला असता ना तर माझं रामनाम सत्य असतं. अहो कामापुरतं मामा आहे ती, कधी तुमच्याकडनं काम करून घेईल आणि तुम्हाला वर पोचवल ना हे तुम्हाला पण कळायचं नाही. डिंपल, मला वर पोचवणं एवढं सोपं वाटलं का तुला? भल्या भल्यानं मी वर पोचवलंय. अहो तुम्ही ज्यांना आधी फसवलं ना त्या सगळ्या साध्या आणि भोळ्या बायका होत्या, पण ही बाई पोचलेली आहे. त्यामुळे तिला आत्ताच्या आत्ता फोन करा आणि तिला सांगा तुम्ही कामात आहे, मला यायला जमणार नाही. तुझं जर का ऐकत बसलो ना आयुष्यभर याच गावात बसेन मी. तुला एवढं दुधखळ वाटलं का मी? ते आमदारबाई कसंही वागेल आणि मी तिच्या जाळ्यात जाईल म्हणून? डिंपल, इथे प्रत्येक गोष्टीची दोरी माझ्या हातात असते आणि मी ठरवतो कधीही कोणाला कसं नाचवायचं.
माझी जेव्हा ही बाई त्यांचा उतरवल ना तेव्हा समजाली असं बया त्यांना औषध गोळ्या द्यायचीच राहिली. डिंपे, ए डिंपे, आली का? काय डिंपे, एवढी भाजी निवड आणि भात टाक. मी आलेच ह्यांना औषध देऊन येते. मम्मी लवकर या नाही तर सगळ्या कामाला मला झोपशील बघ. आली ग बया. या डॉक्टरांचं नक्की काय चालू आहे काहीच कळना झालंय. ती जर कशात अडकलं तर मी आपण अडकीन. मंगले, अगे मंगले, अगं तुझ्या हातात वारं गेलं का फेफर आलंय तुला? तू भांडे आपटतीयस, माझ्यावर जर आता भांड्यावर काढू नकोस हा. अहो आता मी नाही, तुमची नात आहे. एक धड काम करता येतं का तिला? अगं तुझ्यावरच गेली ती, तुझीच लेक ना. त्या बाय भुलव्याशी लगीन करू नको म्हणलं तर केलं. तुमच्या दोघींचा बी मेंदू नाचलाय. काय बाया, असली काम करत ह्या संसार करायला निघाल्यात. संसार केला आम्हीच. कवा केलास ग? लगीन झाल्यापासून सासरी कमी आणि माहेरातच जास्त. त्या म्हशी कशा चरून घराकडे उदाळतात ना तशी तू माहेराला उदाळायचीस. आय अगं तुझ्या वडीने येते ना ग मी इथं. आली मोठी मायाची, जित्यापणे नाही गोडी आणि मेल्यावर हांबारडा फोडी. जा ती काय सांडलंय ते भरदास. नाही नाही, मी नाही काय भरणार. इथं काम करून करून माझं कंबार दुखायला लागलंय. असली काम मी नसते करत. मी हाय बाहेर. अगो भया, लय दमलीस असतील बघ तू काम करून. अगं तुला घातलं नेऊन डबऱ्यात तुला. डिंपे, काय ग, काय झालं? हा, ध्यान कुठं होतं तुझं? डिंपे, कसलं टेन्शन तर नाही ना तुला? नाही कसलंच टेन्शन नाही, ते चुकून सांडलं. आता कसं सांगू हिला? आता डॉक्टरांचं काय चाललंय काहीच कळना झालंय. डोक्याची फार वाट लागली आहे सगळी. कोण? डॉक्टर पाठवा. तर मी सगळी करतो व्यवस्था. येतो. या बसा. काय काम काढले माझ्याकडे? आमच्या बायकोनी काय सुपारी वगैरे दिली काय माझी? नाही, तिची तेवढी लायकी नाहीये आणि तिच्या टेरिंगही नाहीये. आपण तिने वकिली दिली असेल, म्हणजे तिची बाजू मांडण्यासाठी कदाचित तो आला असेल. हल्ली फार जमतो तुमच्या दोघांचं म्हणून. नाही 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 साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होता. खरं तर एक वेगळंच कारण होतं म्हणून तुम्हाला भेटायला आलो. कसलं कारण? खरं तर म्हटलं तुमची सेवा करता येते का बघावी म्हणून आलो भेटायला. तुमच्याच फायद्याचं काम होतं म्हणून. साहेब, त्या दिवशी तुम्ही मला विचारलं होतं की काय काम करतोस, तेव्हा मी तुम्हाला सांगितलं पैसे डबल. मला प्रश्न पडला असेल कसं काय वगैरे. तुम्हाला तो चॅसिंग कॉन्ट्रॅक्टर माहिती असेलच. हा माहिती. त्याच्याकडे तुमच्याकडचं सोनं आहे. ते सोनं तर माझ्याकडे. काय? हो, म्हणजे तुम्हाला खोटं वाटत असेल तर तुम्ही बघायला येऊ शकता. बघायला कशाला? ताब्यातच घ्यायला येतो ना, माझाच माल येतो. तर मला एक गोष्ट कळत नाहीये, माझ्यासाठी काम करावंसं का वाटलं तुला? अहो साहेब, तुम्ही होणारे खासदार आहात. मी बाहेर तुमची चर्चा ऐकली, तुमच्याच नावाची चर्चा आहे. आता तुम्ही होणारे खासदार आहात, मग थोडीफार तरी कृपादृष्टी आमच्यावर करायलाच की. आता निवडणुका लागणार, निवडणुकांसाठी पैसा उभा करावा लागणार, आणि तो पैसा उभा करण्यासाठी मी तुमची मदत करू शकतो. कारण माझ्याकडे खूप सारं सोनं आहे. तुम्ही बघायला येऊ शकता. चला.
माझ्या आजच्या सगळ्या मीटिंग्स कॅन्सल करा. मला अर्जंट एका कामानिमित्त बाहेर जायचं आहे. SP ऑफिसला पाठव. येस सर. साहेब. झालं काम? हो साहेब, तिकडूनच आलोय आमदारबाईच्या ऑफिसमध्ये. खबर काय? काही विशेष नाही साहेब. ती आमदारीनबाई तिचं काम व्यवस्थित करत होती. तिला कशाची भीती असं काही वाटतच नव्हतं. मस्त निवांत बसले होते मॅडम. जनार्दन गायकवाड साहेब ते कुठे दिसलेच नाहीत ना. दिसले नाही म्हणजे ऑफिसमध्येच नव्हते साहेब. ते कुठे गेले, कुणाबरोबर गेले, कशासाठी गेले, काही चौकशी केली? साहेब चौकशी केली. आम्ही गेलो त्यावेळेस ते ऑफिसमध्येच होते. कुठे गेले ते कळलं. हां, पण कोणाबरोबर गेलेत ना एवढं मात्र नक्की कळलं. डॉक्टर बरोबर? हो साहेब. सगळीकडे असतो हा डॉक्टर. गळ्यात दोरी बांधून एका ठिकाणी बांधून ठेवायला पाहिजे खुट्ट्याला या डॉक्टर. की म्हणा बायला न्याय काय मिळना, हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. हे दुशासन लई झालं लई हो मुजोर. सोड. तुला माहित नाही तू कोणाला बांधून ठेवलेस. तुला असा गायब करील ना मी. जीव घे जीव. हसू नको मस्करी नाही करत मी. अरे स्वतःच्या हाताने मरणारा आमंत्रण दिलेस तू. कळलंय ना तुला? तुझं नाव निशाण सगळं एका मिनिटात गायब करून टाकील मी. बोल. नमस्कार मॅडम. मी तुम्हाला म्हणालो होतो ना तुमचं काम होईल. तू माझा जीव घेऊन निघालीस तू. अगं माझ्या तुकड्यावर जगणारी बाई आहेस तू. मला संपवायला चाललीस. तुला चांगलं माहितीये मला संपवून तू सुद्धा वाचणार नाहीयेस. आयुष्य बर्बाद होईल तुझं. स्वतःच्या हाताने आयुष्याची माती करायला निघालीस तू. तुला कळतंय का? आवाज बंद. तू काय केलंस? तू ही मातीच केलीस माझ्या आयुष्याची. स्वतःला माझा नवरा म्हणवतोस. कधी वागलायस नवऱ्यासारखा? कधी दिलायस बायकोचा मान? जेव्हा बघू तेव्हा मुठीत ठेवण्याचा प्रयत्न केलायस. जेव्हा जेव्हा राजकारणात तुझी जागा धोक्यात आली तेव्हा माझा वापर केलास. कधीच माझ्या मनाचा विचार नाही केलास. आणि आता तर काय मलाच संपवायला निघालास तू. एवढं सोपं नाही येते. कारण हे राजकारण मी तुझ्याकडूनच शिकलीये. ते दुसऱ्याने आपला बळी द्यायच्या आधी आपणच त्याचा बळी घ्यायचा हे कळलंय मला. आता काहीही झालं तरी मी तुझ्या ताटाखालचं मांजर नाही बनणार. आपली आमदारकी नाही सोडणार. बास झाली तुझी अरे रावी. हा तुझा माज. तू तडपूनच मेला पाहिजेस. आता हीच शिक्षा तुझ्यासाठी योग्य आहे. डॉक्टर, मला माझ्या डोळ्यासमोर याला तडपताना पाहायचंय. जशी तुमची इच्छा मॅडम. सोडा. तुम्ही एकदा सोडा रे मला. तुम्हाला दाखवतो मी काय चीज येते. अरे सोपं नाही रे. सोपं नाही. माझ्या अंगाला हात लावणं सोपं नाही रे. दोघांना पण मी ना.
देव तुझ्या आत्म्याला शांती दे. किती झालाय, अजून कसं नाही आलं डॉक्टर? आमदारबाईने कुठल्या प्रकरणात तर डॉक्टरांना अटकवलं नसेल ना? हजारदा सांगितलं त्या बायाच्या नादाला लागू नका, तरी पण लागते. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी. तुम्ही इथं? हो, मीच इथे. मला ज्ञात आहे तुम्हाला माझं इथे येणं आवडत नाही. माझा चेहराही तुम्हाला नकोस असतो, तरी पण मी पुन्हा पुन्हा येतो इथे. असं काय नाही. एव्हरीथिंग इज सो डिम्पल. कशाला खोटं बोलताय? मला माहित आहे तुम्हाला माझं इथे येणं आवडत नाही. ते तुमचं काय काम आहे इथं? या वाड्यातल्या एका व्यक्तीवर जीव जडलाय माझा. त्याला पाहिल्याशिवाय करमत नाही मला. माझा दिवस चांगला जात नाही, रात्री मला झोपही येत नाही. आणि त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर. कुठे निघाला? तुमचं डॉक्टरांकडे काम आहे ना, मग त्यांना भेटा. ऍटिट्यूड, हो रे ऍटिट्यूड. डिंपल कपाडिया, माझ्या पोलीस स्टेशनच्या नोटीस बोर्डवर संशयित म्हणून तुमचा फोटो आहे. विसरलात की काय? त्यामुळे मी काय काय करू शकतो याचा हा वायकर इथे म्हणजे नक्कीच जाम करत असणार. मी जर का त्याच्या समोर गेलो तर 1000 प्रश्न विचारेल. डॉक्टर नाहीत. कुठे गेले? तुमच्या सारख्या पार्टनरला सोडून कुठे गेले इतक्या रात्री? बायको. तेच पार्टनर काय बायको काय एकच. काही कमवत नाही, कुठं जातो इतक्या रात्री हा डॉक्टर? काही सांगाल का? ते गावात कोणाचं तरी काम आहे ना, त्यासाठी बाहेर गेले. कोणाचं काम आहे? कसलं काम आहे? काय काम आहे? माहित नाही मला. माहित असतं तर मी तुम्हाला सांगितलं असतं. असं कसं? आपला नवरा काय करतो, कुणाला भेटतो, कुणाशी काय काय बोलतो, हे सगळं माहित पाहिजे तुम्हाला. एखाद्या दिवशी भलतच काहीतरी घडलं तर त्याची झळ तुम्हालाही बसेल की हो डिंपल कपाडिया. किती झालं तरी तुम्ही त्यांची पार्टनर आहात. बायको आहे मी त्यांची. तेच पार्टनर काय बायको काय एकच. फोन आला मला. हॅलो, मेरा कामात आहे, येतो. आलो मी. डिंपल कपाडिया, लक्ष ठेवा आपल्या पार्टनरवर. मला काळजी वाटते त्यांची. कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी होय होय, कंगनी कंगनी होय, कंगनी कंगनी.
तुझ्या कर्माची फळं आहे ती सगळी. माझा जीव घ्यायला निघाला होतास, तुझा जीव गमावून बसलायस आता. तुला काय वाटतं, तू माझं तिकीट कापशील, माझा जीव घेशील आणि मी गप्पा बसेल? राजकारण फक्त तुलाच जमतं, पण आता ते मलाही जमायला लागलंय, आणि तुझ्यापेक्षा जास्त. आतापर्यंत तू मला निवडणूक जिंकून देत होतास, पण आता तुझं हे मरण मला निवडणूक जिंकून दे.